विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना पाठवणार। नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा लढण्याची लंकेंची घोषणा करताना लंके भाऊक। पालकमंत्र्यांनी मला संपवण्याचा घाट घातला। निलेश लंकेंचा विखे पाटलांवर गंभीर आरोप। तर कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा जिंकायची, निलेश लंकेंचं आवाहन। महाविकास आघाडीमधील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर। सांगली भिवंडीसह मुंबईतील जागांवर तिढा। राष्ट्रवादी शिवसेना ऐकत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका। वंचितनं आमच्या सोबत यावं यासाठी अजूनही प्रयत्न। पवारांचं वक्तव्य। तर महाविकास आघाडीबाबत अजूनही दरवाजे उघडे। आंबेडकरांकडूनही प्रतिसाद। वंचितचा प्रस्ताव ओबीसी बहुजन पार्टीनं फेटाळला। आंबेडकर आणि जरांगे एकत्र आल्यास तिसऱ्या आघाडीमध्ये सामील होणार नाही। प्रकाश शेंडगेंची घोषणा। साताऱ्याचा उमेदवार 2 ते 3 दिवसात जाहीर करणार। शरद पवारांची घोषणा। शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील यांची नावं चर्चेत। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद कायम। खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला। 1001% मलाच उमेदवारी मिळेल, हेमंत गोडसेंना विश्वास। ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षामध्ये प्रवेश। नवनीत राणांविरोधात दिनेश बुब यांना अमरावतीतून उमेदवारी। ब्रह्मदेव जरी आला तरी मागे हटणार नाही, कडूंची भूमिका। हर्षवर्धन पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट। महायुतीमध्ये प्रत्येक पक्षानं युती धर्म पाळलाच पाहिजे। अजितदादांचं नाव न घेता हर्षवर्धन पाटलांचा निशाणा। शिर्डीची जागा नाही तर आता केंद्रात कॅबिनेट मंत्री पद द्या। रामदास आठवलेंची फडणवीसांकडे मागणी। विधानसभेत 8 ते 10 जागा देण्याची मागणी। काँग्रेस पक्षाला आयकर विभागाची 1700 कोटींची नोटीस। खाते गोठवण्याच्या कारवाईनंतर पुन्हा नोटीस पाठवली। दिल्लीत 31 मार्चला रामलीला मैदानावरती इंडिया आघाडीची सभा। केजरीवालांच्या अटकेविरोधात काढणार भव्य रॅली। उद्धव ठाकरे, शरद पवार राहणार उपस्थित। नाशिकमध्ये अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये घातक हत्यार। 10वीतल्या मुलाला मारायचा होता कट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।